आमचा सर्वांचा, आमच्या गावकऱ्यांचा आनंद आज आमच्याकडून हिरावून घेतलाय, पण ही कधी फुलू शकते. पण आज तुमच्या पाठिंब्यामुळेच आज आम्ही उभा राहू शकलो, आम्ही नंतर फुलू शकलो आणि हा न्यायाचा लढा पुढे घेऊ शकलो. आणि आपल्याला न्याय हा मिळवायचा आहे, त्यासाठी तुम्ही मानवतेच्या नात्याने किंवा सर्वांनी एकत्र येऊन आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे राहिलात. मी तुमच्याकडे एकच विनंती करते की तसेच तुम्ही आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे राहा. आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केले, असं सहकार्य करा. आम्ही ज्यावेळेस रस्त्याने चालतो त्यावेळेस आम्हाला धक्काबुक्की होऊ नये म्हणून तुम्ही लोकांना हात जोडून विनंती केली की आम्हाला चालू द्या, त्यासाठी सुद्धा मी तुमचे आभार मानते. आज जसे तुम्ही आमच्या पाठीमागे आहात तसंच कायम राहा. आणि आज आम्हाला फक्त चलताना धक्काबुक्की लागते, आम्ही रस्त्याने नीट चालू शकत नाहीयेत, तरी पण तुम्ही आम्हाला सहकार्य करतात. पण माझा एक प्रश्न आहे, जे आरोपी असतील किंवा माझ्या वडिलांची हत्या ज्यांनी केली त्यांना मी एक आज प्रश्न विचारते, का तुम्ही माझ्या वडिलांना इतकं छळ करून मारलं? आज आम्ही फक्त रस्त्याने चालत असताना आम्हाला धक्काबुक्की लागते, पण त्यांना त्यावेळेस किती वेदना झाल्या असतील त्याचं मला उत्तर पाहिजे. त्यांना तुम्ही इतक्या वेदना करून मारलं. आणि मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की मी देशमुख कुटुंबाची मुलगी आहे, माझ्या आई वडिलांची मी लेक आहे, पण आज मला याची खंत वाटते, मला नाराजी व्यक्त होतीये की मी आज माझ्या वडिलांसोबत नाहीये. पप्पा, तुम्ही आज जिथे कुठे असताल, जिथं जसं तुम्ही आजपर्यंत हसत राहिला तसंच तिथं हसत राहा. आणि आम्हाला देशमुख कुटुंबाला माफ करा की आम्ही तुम्हाला वाचवू नाही शकलो, मला माफ करा. मला सगळे दिसते, फक्त माझा दादा दिसत नाही. माझ्या जगात सगळ्यात जास्त मी ज्या माणसाला महत्त्व दिलं तो माझा दादा होता. मी सावलीसारखं त्याच्यासोबत 24 तास होतो. पण तुम्हाला आज मी एक शब्द देतो, माझा दादा आज या जगात नाही, पण त्यांनी लाखो भाऊ माझे तुम्ही माझ्या पाठीशी आहेत. खरंच दादा बोलले की नाही कशासाठी मागायचं, की चुकलं काय होतं आपलं, देशमुख कुटुंबियाचं चुकलं काय होतं, संतोष अण्णाचं काय चुकलं होतं, 20 वर्ष समाजकार्य केलं, कुटुंब उघड्यावर ठेवलं, ते चुकलं होतं का? तुम्ही सांगा मला, हे चूक होती का आपल्या कुटुंबाची? अतिशय खूप चुकीच्या पद्धतीनं एका समाजसेवकाला, एका कुटुंब प्रमुखाला नव्हे तर एका गावच्या प्रमुखाला असं संपवलंय. मी एवढीच विनंती करतो की ज्या पद्धतीनं ही घटना घडली चुकीची, तर मी मुख्यमंत्री साहेबांना पण हेच बोललोय, त्यांना पण शब्द दिलाय की या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जे कोणी आरोपी असतील, आणि सगळ्यांना समजायलंय की कोण आरोपी आहेत, सगळ्यांनी सांगितलंय की आरोपी कोण आहेत. आज पण CIDच्या हाती एक व्हॉइस सॅम्पल हे मॅच झालंय, त्याच्यामुळं सगळ्यांना माहिती की हे कोण आरोपी आहेत. आणि त्यांना जे राहिलेले आरोपी आहेत त्यांना अटक होऊन सगळ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तोपर्यंत तुम्ही मला एक शब्द द्या, मी पण मागं हटणार नाही. मी त्याचा भाऊ आहे, मी त्याच्या रक्ताचा आहे. तर मी तुम्हाला सांगतो, मी थोडंही मागं हटणार नाही. माझा जीव गेला तरी माझ्या भावाला आणि माझ्या समाजाला, 18 पगड जातीतील सगळ्यांना एक आदर्श दाखवून दिल्याशिवाय मी थांबणार नाही. माझ्यासोबत फक्त तुम्ही थांबा. माझ्या भावाची एक गोष्ट सांगण्यासारखी नाही, खूप गोष्टी आहेत अशा. गेल्या वर्षी याच दिवसात 12 जानेवारीला सिंदखेड राजाला माझा भाऊ सगळ्या समाजातील लोकांना घेऊन आला होता. अशा असंख्य आठवणी आहेत. सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालताना त्याला एवढं सुख भेटत होतं की त्याच्याकडं आयुष्यात काहीच कमवलं नव्हतं, पण त्याच्याकडे एवढी संपत्ती होती जे की तुम्हाला आज दिसते. त्याच्या मागे सगळा महाराष्ट्र उभा राहिलेला आहे. त्यातलेच भाग म्हणून तुम्ही आहेत. मला शेवटपर्यंत साथ द्या, मी शेवटपर्यंत राहील. आणि एक शब्द देतो तुम्हाला, आताच मानवाधिकार मध्ये आपल्या याचा गुन्हा नोंद झालेला आहे, ते लवकरच पथक बीडला येईल. तर आपण सगळ्यांनी मिळून, जे सगळे तज्ज्ञ मंडळी आहे, मला जेवढं या केसमधलं माहिती आहे, मी जेवढं मुख्यमंत्री साहेबांना बोललोय ते आपण मांडून आपल्या भावाला न्याय घेतल्याशिवाय आपण माघारी फिरणार नाही. आणि
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पण मी तिथंही सांगितलं, इथून पण सांगतो की असं उदाहरण करून दाखवा की आपल्या महाराष्ट्रामध्ये, शिवछत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये हे गुन्हेगारी खपवून घेतली जात नाही आणि गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाते. हे त्यांना दाखवून द्यायला हा भावाचा अंत झालाय. आज माझा भाऊ नाहीये, पण त्यांना हा एक चान्स आहे की गुन्हेगारीला कसं मुळासकट संपून टाकता येते. एवढी माझी त्यांना विनंती असेल. धन्यवाद. अशा पद्धतीने हत्या होत असेल तरी म्हणते आरोपीला हे भेटू द्या, त्या ठिकाणी हे भेटू द्या. अजित पवार काय खैते पवारांचे मुक्कादम झाले का काय? सुन रहे हैं, उठबरा करो अमोल. पहिला मंडळी नसून तास समोर यायचं आहे. पुरुषांनी थोडं मागा मागा व्हा. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला हो लक्ष्मण साडून के साडून के संतोष देशमुख यांना न्याय, संतोष देशमुख यांना न्याय, त्यांच्या मारेकऱ्याला फाशी झालीच पाहिजे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी झालीच पाहिजे. मारेकऱ्याला पाठीशी घालणाऱ्या सरकारचं,